मी इथे एक मोठा कांदा घेतला आहे आणि कच्ची केळी घेतली आहे. कच्ची केळीला धुवून घ्यायचं आहे कारण की घाण बसलेली निघून जातं. कच्ची केळीचं वरचं सलपट काढायचं आहे आणि फोडी करून घ्यायचं आहे. मी इथे कांदा चिरून घेतले आहे. मी इथं कांदा बारीक चिरून घेतले आहे आणि लसूण सोलून घ्यायचं आहे. सोलल्यानंतर मी इथं थोडंसं जिरा घेतला आहे. मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे आणि कच्ची केळीची फोडं टाकून घ्यायचं आहे आणि इथं मी कांदा टाकले आहे. कांदा टाकल्यानंतर मी इथं थोडंसं जिरा टाकून घेणार आहे. लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि मी इथं 2 चमचे लाल तिखट टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठही टाकू शकता आणि मी इथं थोडंसं हळद टाकून घेणार आहे. चमच्या सहाय्याने मी थोडंसं हलवून घेतल्यानंतर मी इथं थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. पाणी टाकल्यानंतर मी इथं वाटून घेणार आहे. तुम्ही इथं बघू शकता मी इथं वाटले आहे आणि मी इथं बारीक वाटलं नाही, मी थोडंसं मोठाडच वाटून घेतलं आहे. तुम्हाला मी चमच्या सहाय्याने इथं दाखवू शकते आणि मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही एकदम छानशी स्वादिष्ट चटणी तयार झाली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही चपातीसोबत आणि भाकरीसोबतही खाऊ शकता. एकदम सोपी पद्धत आहे. ओके, बाय.